भारत जोडो यात्रा मोहब्बतचं दुकान घेऊन 3,500 किलोमीटर पायी फिरले देशभर. तसा हा शिक्षण व्यवस्थेचा विषय घेऊन लोकांना सहभागी करून ही जी शिक्षण व्यवस्था आहे यावर स्पष्ट प्रकाश टाकणे आणि ही प्रक्रिया कशी बदलता येईल, लोकांबरोबर कशी करता येईल, सरकार जे काही करते आहे या प्रणालीद्वारे तर नफा कमवण्याचं क्षेत्रच असतो. शिक्षण हे क्षेत्र सांस्कृतिक आणि शिक्षण आणि पुढे रोजगार निर्मितीसाठी असावं. पण या 5 परीक्षा आहेत आमच्या, त्या SSCच्या असतील, RRBच्या असतील, UPSCच्या असतील आणि नीटच्या, ह्या 5ही परीक्षेतून नफा कमवण्याचं काम केलेलं आहे. या MBA मध्ये ज्यांची ही संस्था आहे, प्रदीप जोशी ज्यांचं नाव आहे, 2024 मध्ये नीटचे पेपर लीक झाल्यावरही त्याची कुठली इन्क्वायरी या ठिकाणी करण्यात आली नाही. आणि जेव्हा कमिटी बसवण्यात आली तर स्वतः प्रदीप जोशीच त्या कमिटीचे चेअरमन म्हणून इन्क्वायरीसाठी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली. कुठलीही NTA पेपर फुटल्यानंतर त्याला कुठलाही संवैधानिक दर्जा किंवा कुठल्याही प्रकारची प्रक्रिया त्यावर ते मध्य प्रदेश MPSCचे चेअरमन, त्यानंतर UPSCचे मेंबर अशा पद्धतीची पदं, कारण ते संघाचे RSSचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. तिथे त्यांनी सुरुवातीला क्वालिफिकेशन नसताना, कुठलंही एज्युकेशन नसताना व्हाईस चान्सलर सारखे असतील किंवा असे विविध भाग करून ही शैक्षणिक जी काही प्रणाली आमची झालेली आहे देशाची गेल्या 3-4 वर्षातली, ही प्रणाली बदलण्यासाठी आणि आता जो 2026 मध्ये पेपर लीक धर्मेंद्र प्रधान जे आमचे शिक्षण मंत्री आहेत, नेते राहुल गांधी यांनी छात्रवृत्ती गूंज नावाचा जो कार्यक्रम घेतला, शिक्षण व्यवस्थेची भयंकर ढासळलेली व्यवस्था, शिक्षण व्यवस्था ही अकोला जिल्ह्यात राबवण्यासाठीची आजची पत्रकार परिषद होती. अकोला जिल्ह्यात आम्ही ही सगळी प्रणाली राबवणार, सगळ्या नीट आणि JEE आणि UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांना भेटणार, सांगणार की या शिक्षण व्यवस्थेत तुमचं कधीही भलं होऊ शकत नाही. ज्या समाज व्यवस्थेत शिक्षण व्यवस्था ही नफाखोर किंवा नफा कमावण्यासाठी शिक्षण दिले जाते, ती समाज व्यवस्था कधीच चांगली असू शकत नाही. रोजगार मिळण्यासाठी शिक्षण देणे ही बाब समजू शकतो. आणि 2026चा जो पेपर लीक झाला नीटचा, त्यावर एक शब्द धर्मेंद्र प्रधान राजीनामा देण्यासाठी तयार नाही आणि भाजपला कोणी बोलायला तयार नाही. ही जे हाल विद्यार्थ्याचे होत आहेत याच्या विरोधात आमचे नेते राहुल गांधी यांनी एल्गार पुकारला आहे. आणि आम्ही जिल्ह्यात आणि शहरात सुद्धा, मी आणि माझे सहकारी महेंद्र गवई, आम्ही या शहरातही जागरूक आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.